काही पाठ केली संतांची. त्यांना विचारलं पाठ पाठांतर जसे लोक करतात तसंच तुम्ही केलं का? तुकोबा म्हणतात नाही, विश्वास आदरे करू. संतांची वचनं ही विश्वासानं स्वीकार करावी लागतात. देव न मानणाऱ्या घरामध्ये स्वामी विवेकानंदाचा जन्म होता. तुम्हाला कल्पना नसेल, कम्युनिझम त्यावेळेस सुरू झालेलं होतं आणि विवेकानंदाचे आजोबा मूर्तीपूजेच्या विरोधात होते. वडील मूर्तीपूजेच्या विरोधात होते. चमत्कार, तेच शिक्षण विवेकानंदाला मिळालेलं लहानपणीपासून. ते जर रामकृष्ण परमहंसाकडे गेले नसते तर परिवर्तन झालेलं नसतं. शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा काय बोललं. त्यांची जी घरातून आलेली विचारधारा आहे की मूर्ती पूजेला मानायचं नाही, तीच धारा नरेंद्रांमध्ये आहे, आजही आहे. लोक हे मूर्तीपूजा न मानणारे आहेत. नरेंद्र आले रामकृष्ण परमहंसाकडे आणि साधू जे असतात ना ते आतून असे भरलेले असतात. खूप श्रीमंत माणसं जे असतात ना ते बाहेरून फार साधे असतात. आपली श्रीमंती दिसू नये याच्याकरता ती असलेली श्रीमंती झाकतात आणि त्यांच्या घरातला जो कपडाशी असतो ना तो बिना इस्त्रीचं बाहेर पडत नाही. टाईट ही कपडे त्यांना विचारलं का? त्याला आतली श्रीमंती नाही म्हणून बाहेर दाखवावी लागते. लक्षात येतं, जे आत नाही ते बाहेर दाखवावं लागतं. सौंदर्य नसल्यामुळे दाखवावं लागतं कृत्रिमतेनं. असलेल्या माणसाला गरज नाहीये. विद्वत्ता असणाऱ्या माणसाला प्रदर्शन करायची गरज नाहीये. काही कुणाकडून सर्टिफिकेट नाही पाहिजे आहे म्हणून नैसर्गिक आहे. तर जे यांच्याकडे नाही ती लोक असं बडबड करत राहतात, दिवसभर बोलत असतात. तिकडून काही ऐकलेलं तिकडून काही ऐकलेलं. जे नाही गायक ते माईकच्या पुढे जाणार. जे आहेत गायक ना ते म्हणतात 2 लाख रुपये दिले तरी येतो. ज्यांना गाता येत अडचण ती मोठी, सगळ्यात मोठी अडचण येतं ते कम असतात. आमचं छोटा प्रसंग फार सुंदर घडला होता. विद्यार्थी अवस्थेमध्ये एका गावात जायचा प्रसंगाला 10-12 जण होते आमच्यामध्ये. नाही आमच्यामध्ये काहीच न येणारा तो सगळं एक असा दिसणार, शरीराने मजबूत, अजिबात डोक्याचा विषयाचा आणि कशाचा संबंध नाही त्याचा, खाण्याने व्यवस्थित बघतो अशा टाईपचा मित्र असायचा. पण ते शरीर इतकं चांगलं देखणं आणि मजबूत ब्रह्मचर्य असल्यामुळे सगळ्या लोकांना वाटायचं की हा तेवढा महाराज बाकी शिकतो. एका वस्तीवर दुपारचं जेवण ठेवलं, आम्ही 10-12 पोरं तिथे गेलो. त्याला ते लवकर आटपलं नाही जेवण. मग आता काय करायचं बा, टाइमपास कसा करायचा. आणि कीर्तनकार सगळी पोरं त्याच्या पती थोडं खेळत बसले. त्याने भजन करा. आता पोटामध्ये भूक लागलेली, मुलं भजनाला बसले. जरा जसं ओरडता येईल गाणं नाही बरं का, जसं ज्याला ओरडता येईल तसं ते दुपारच्या त्या भजनाला सुरुवात केली. आणि हे आमचा तो पहिलवान कंटाळलेला तो त्यात गाणे ऐकू वाटत, भजन ऐकू वाटत. जाऊन आपल्याला शांत निवांत बसा. जेवणाची कधी तयारी होती. तो भूक लागलेली जोरात पहिलवान माणूस एक मुसलमान त्या रस्त्याने चाललेला होता. फार गायक जबरदस्त होता. त्यांनी ते पाहिले की चुकीचं गात आहे. त्यांचे फोन नाही लागले. मी म्हणा नाही गातच नव्हते, ओरडत होते. म्हणजे मुसलमान आल्यानंतर मला तिला जे लोक बसले होते त्यामध्ये मी पण होतो. काय गाताय म्हणे तुम्ही, हे काही रात कायम दुपार वेळ काही म्हणाले ते गायला आले म्हणे. मी भजन बंद केलं. कुठे म्हणे तुमचा गुरु. आता आम्ही काही पुढे ते गुरुकडे शिकलेले तर काय आपलं चाललंय तर सांगायचं म्हणे हे सगळं चुकीचं आहे म्हणे, आपलं गायचं नसतं म्हणे. गुरु कुठे आमचा संवाद त्याला खोडील होता. तुम्ही तिकडे बसलेला, त्याला कशाचाच काही येत नाही बरं का.
गायन नाही, काही नाही, काही नाही. हा मुसलमान जो होता गायक तो तुझ्याकडे गेला. हा आपला निवांत बसलेला होता. त्याला वाटलं जेवायला कोणी बोलवायलाच आलंय. त्याला म्हणे हे सगळं तुमचं शिष्टमंडळ का? आता आम्ही सगळे त्याचे बॉस होतो. आणि तू उलट विचारतोय. मी तरी माझ्याकडे पाहिलं. मी खुनवलं. हा हा बोला, काय समस्या आहे? कसे गातात हे लोक? याला काही शिकवलं का नाही? बच्चे हैं, पढ़ रहे हैं आगे. आपको आता है? हमारे बहुत अच्छा गाते. गाओ. अजून अर्थ नाही का? याला अजिबात गाण्यातलं कळत नाही. तो एवढा मोठा गायक, याच्या पुढे गायला बसला, त्याला गाण्यातलं काही कळत नाही. आम्हाला ते हसून हसून एवढे परेशान आम्ही. तो मुसलमान इतक्या चांगल्या पद्धतीने अर्धा तास त्याच्या पुढे गायला. याला काहीच कळत नव्हतं. याचा चेहरा अजिबात बदलला नाही. तर गाताना त्याला असं वाटलं की हा आपल्यापेक्षा मोठा गायक दिसतो. तो उठला म्हणे, महाराज जी जितना आता था उतना गा के दिखा दिया, आप थोड़ा गाओ. म्हणे हम क्या तुम्हारे जैसे गायक है क्या? कहीं भी बैठे. बम्बई में पुणे हमारे प्रोग्राम होते हैं. जब कभी हमारा प्रोग्राम होगा हम बुलाएंगे तुमको. आणि मला म्हणे आपला ऍड्रेस घे त्यांच्याकडे. मला कधी पत्ता मिळून गेलं का? म्हणजे प्रोग्राम होगा हम बुलाएंगे. आने जाने का खर्चा भेटेंगे. अजून पत्र पाठवलं नाही. ज्याला काही येत नाही त्याच्या पुढे गातो माणूस. जे संत नाहीत, परमार्थातलं ज्यांना अक्षरही कळत नाही, आकार परमार्थाचा आहे, आयुष्यभर आपण अशा साधू पुढे झुकतो. काय उपदेश करणार आहे तुम्हाला? काय करणार आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे तुमचं आणि आमचं दुर्भाग्य असतं. ज्याला परमार्थातलं काहीच कळत नाही तिथं झुकावं लागतं, तिथे बसावं लागतं. हे जीवन आहे, हे दुर्भाग्यपूर्ण जीवन आहे. पण जिथं येतं ते साधू संत हातात ब्रह्म देत नाही, हातात देव देत नाही. त्याचं म्हणणं असं आहे, मुलाला शाळेत जाण्यासाठी सर्व तयारी आई करू शकते. जेवणाचा डबा, पुस्तकं, कपडे सगळं. तर तिथं गेल्यानंतर जे शिकायचंय ना ते मुलाला शिकावं लागतं. प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, ज्ञानेश्वरीचं श्रवण करा. नाय महात्मा प्रवचनेन लभ्या, शास्त्रकार सांगतात. ऐकून ह्या गोष्टी प्राप्त होत नाही जीवनामध्ये, त्या करायला लागतात. ऐकणं याच्याकरता असतं की नेमकं करायचं काय याचा अंदाज आला पाहिजे. पाऊल टाकायचं कसं परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा कसा हे कळायला पाहिजे. म्हणून आपल्याला जायचं. याच्याकरता पहिली जी गाईडलाईन आहे, पहिली जी सूचना आहे, पहिली जी विचारसरणी ती ज्ञानेश्वरी निगाशाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. पण कृती आपल्यालाच करावी लागते. संत सांगतात पण कृती आपल्याला करायची. संत तुम्हाला तयार करून देतील, परमार्थ असा आहे, परमार्थ कसा आहे. पण ज्यावेळेस परमार्थामध्ये उतरू त्यावेळेस भजन आपल्यालाच करावे लागेल. आशीर्वादाने कष्ट आपल्याला करावे लागतील, जीवन आपल्याला जगावं लागेल. ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचे अर्थ कळत नाही ते कळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तेव्हा ते विचार आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होते. याला म्हणतात साधना. साधना म्हणजे जंगलामध्ये जायचं, कोणाशी बोलायचं नाही, मौन ठेवायचं आणि दिवसभर बघा, याला साधना नाही. साधना शब्दाचा अर्थ आहे आज इतकं मिळालेलं आहे, उद्या अजून मिळालं पाहिजे. साधना आहे. साधना शब्दाचा अर्थ असा नाही ना, जी लोक पैसे कमवतात ती साधनच आहे. आमच्या परमार्थिक लोकांना अनेक वेळा सांगितले, दुकानदार लोकांकडे पहा, सकाळी 7 वाजता दुकान उघडतात, रात्री 10 वाजेपर्यंत दुकानावर बसतात.
ही साधन आहे ना. सकाळी 7 वाजता जो माणूस दुकानावर बसलेला आहे रात्री 10 वाजेपर्यंत 13-14 तास पैसे मिळवण्यासाठी तो साधना करतो. लक्षात येते ना. एका दिवसाच्या 24 तासापैकी तुम्ही थोडे गणित करा. रोज 10 तास जरी तो दुकानावर बसत असला तरी एका दिवसामध्ये 10 तास, 10 दिवसाला 100 तास, एका महिन्यामध्ये 300 तास पैसा मिळवण्यासाठी बसलेला असतो. 300 तास. कधी कुठल्या माळकऱ्याने 300 तास ज्ञानेश्वरी वाचली महिनाभर? कशा करता ज्ञानेश्वरीने महाराजांनी कृपा करावी? कशा करता जगद्गुरु तुकोबांनी आपल्यावर कृपा करावी? कधी इतका. आणि हे मी तुम्हाला एक महिन्याचं गणित सांगितलं तुम्हाला. 10-10, 15-15 वर्षाची दुकानं असतात म्हणजे काय झालं? ही वैद्यकीय मंडळी सुद्धा, डॉक्टर मंडळी असतात, सकाळी पासून संध्याकाळी. काय काय ब्रँचेस असे आहेत त्याला टाइमच नाही. दुपारी 2 असतो नाही तर 4 असतो. उठलं की सेवा करावीच लागते. अन्न पचलेलं असतं, झोप अर्धवट असते, काही सांगता येत नाही. दिवस श्रीमंती अशी येतच नाही. रात्र त्यात घालावी होते, दिवस घालायला लागतो. तसं परमार्थ एक स्वतंत्र विश्व आहे. त्याच्याकरता वेळ हा द्यावाच लागतो, त्याच्याकरता प्रयत्न करावाच लागतो. पुढचा टप्पा आपण एक गुणाभंगानंतर पाहू. नवीन श्रोते आहेत. 10 मिनिटाचा मध्यंतर आपल्याला दिला जातोय. पाय मोकळे करून या. थोडस विचार घालतील. अवघड विचार आहे. तर तो हळूहळू कधी अशा शब्दावर सिद्धांतावर आपल्याला विचार करण्याची वेळच आलेली नाही. त्यामुळे थोडा प्रारंभिक अवस्थेमध्ये त्रास होतो थोडासा. विचारावर नियंत्रण ही मानवी जीवनाची सगळ्यात मोठी विचारच. आजपर्यंत जेवढे संशोधनं झालेली आहेत, जेवढी उत्क्रांती झालेली आहे, सगळं विचारामुळे झालेली आहे. भारतामध्ये जी दर्शनं प्रसिद्ध आहेत, भक्तिशास्त्र आहेत, वेद वाङ्मय आहेत, विचारसरणी आहे, ती सगळी विचारातून जन्माला येतात. तो आहे मानतो का नाही मानतो देवाला हा वेगळा भाग आहे, पण विचार कशाचा करतो याला जास्त महत्वाचं. एक जीवन भोगाच्या दिशेने गेलेलं आहे, प्रवाहित जीवन. कधीच काही विचार करत जीवनामध्ये येईल तसा दिवस येतो. आज कसं जगायचं याचा विचार त्याच्या जीवनामध्ये असतो, उद्याचा विचार जीवनामध्ये नसतो. आणि विचार सरणी जी भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे, वैचारिक पात्रता जी आपल्याला दिलेली ती जास्त महत्वाची मानली जाते. मग विचाराची कक्षा वेगळ्या असतील, विचाराची पद्धत वेगळी असेल, आणि तुमचं आमचं जे जीवनाचं स्थैर्य आहे ते फक्त विचारामुळे आहे. सर्व क्षणाची करावा विचार, परावया पार भवशून्य. विचार करणं अत्यंत गरजेचं. तुकोबांनी इतकी उदाहरणं दिलेले गाथ्यामध्ये. एक छोटस गोड उदाहरण कसा विचार होता. तेल आणण्याकरता एक सामान्य माणूस गेला. तुकोबांनी जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श केला बरं का.
मी तुम्हाला काल हा शब्द सांगितला होता की साधू हा त्यागी असतो, अरसिक नसतो. त्याला सगळ्या विषयाची जाण असते, सगळे विषय त्याला माहिती असतात. आणि तुकोबारांचं फार बारीक निरीक्षण आहे व्यवहारामध्ये. गेला विचारा, जो तेल विकणारी बाई होती त्याच्याबरोबर याची भांडणं झाली, वादावरून झाले असतील, मालाच्या भावावरून झाले असतील, जोरात भांडणं झाले. घरी आल्यानंतर जेवढं तेल होतं ना तेवढं पण त्यांनी ओतून दिलं आणि घरात येऊन रुसला. त्याला विचारलं की काय झालं बाबा, कशा करता रुसला तो? नाही, तेलनीशी माझं भांडण झालेलं आणि आजपासून ठरवलं तेलच खायचं नाही. खरं विचार कसा असेल? तुकोबाराला तो माणूस भेटा म्हणून तुकोबाने आपण घेऊन ठेवला. तेलनिशी रुसला वेडा, त्याला वेडा शब्द वापरला ना. तेलनिशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो बेडा. राग आला ते कोरडच खायला सुरुवात केली. काय खायला? तेल न खाल्ल्यामुळे तिच्या बिचारीकडे जाणार आहे का? तुम्ही या जीवनाला रुसलात किंवा जगावर तुम्ही नाराज झालात, काय घेणं पडले कोणाला? 1-2 मिनिटं विचारतील, 2-3दा विचारतील, लक्षात आलं की नाही येईल जायला. ही विचार करण्याची पद्धत आहे. एका रस्त्याने जगत गुरु तुकोबाराच्या कसे विचार असत पहा. घर कसं फुटतं याचे 2 अभंग तुकोबाराने लिहून ठेवलेले आणि त्यांना तो प्रत्यक्ष संवाद ऐकायला मिळालेला बरं का. तर रस्त्याने तुकोबारा निघाले असेल कुठेतरी ऐकलं असेल. संध्याकाळची वेळ अशी तुकोबारा कीर्तनात ज्या काही वाहनं वगैरे नाही आणि इतकं सुंदर अभंग लिहून ठेवलेलं आहे. एका कुटुंबामध्ये एका घरात राहणारी मंडळी फुटते कशी एकत्र, कारण की एकोपा जर असला ना तर काम लवकर होतं. 4-5 मंडळी एकत्रित असली तर कुणी 2 गेले, 2 गावातून आले, एकाने एक काम सांभाळलं. एकच माणूस असं तर सगळंच करावं लागतं. त्याला कामाने दमतो माणूस. एकत्रित राहण्यामध्ये कामाची विभागणी असते आणि सगळ्याला जीवन जगायला वेळ असतो. ती जुनी पद्धत होती. पण आता ही घर फोडायचं म्हटल्यानंतर संध्याकाळी तो नवरा घरी येतो. तुकोबाराने फार सुंदर लिहिलेलं आहे. आल्यानंतर त्यांची पत्नी रडायला लागते. एका खोलीमध्ये 2 जण बसलेले आहेत, पती पत्नी, आणि रडत असताना नवरा विचारतो काय झालं तुला? ती सांगते काय सांगा तुम्हाला, मी आजपर्यंत काही तुमच्या घराविषयी बोलले नाही. त्या घरातली सूर्यवर नाही, पण बोलताना एवढा अंतर नवरा बायको मध्ये राहतो. मी आजपर्यंत तुमच्या घराविषयी काही बोलले, ते घर कुणाचं आहे? तिथे कधी आपलं मानलंच नाही. आपण त्या घरातली सून झालो म्हणजे ती आणि मी भिन्नच आहे. तुमची आई अशी म्हणते, तुमचे वडील असे म्हणतात, तुमचा भाऊ असा म्हणतो. अरे पण तू कोण आहे? लग्न झाल्यानंतर तुझं जर आडनाव बदललेलं आहे, तुझं जर जीवन बदललेलं आहे, आज काही विषय राहिलेला नाही त्या गोष्टीचा, फक्त अंतर कायम राहतं त्याच्यामध्ये. आणि मग काय नेमकं काय झालं की डोळ्यात पाणी वगैरे आणून अगदी व्यवस्थित बोलणं चालणं करून मग ती सांगते काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही एकदा घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना, ही लोक माझे एवढे हाल करतात. भांडे धुण्यापासून, कपडे धुण्यापासून. आता ती कपडे कोणाचेच होती, ती भांडे कोणाचे असते? शब्दाला आपल्याकडेच ना. ते अभिमान. तुम्ही ते हॉटेलमध्ये जाऊन भांडे घासत नाही, कोणाच्या घरात जाऊन भांडे घासत नाही. तुमच्याच घरातले कपडे असतात, तुम्ही धुताचे, त्याच्यासाठी तुमचं लग्न आहे. पुढे त्यावर तक्रार काय करायची? पण हा जरा वेगळा प्रसंग आहे. तुम्ही जाता आणि मला किती त्रास होतो तुमचा परस्पर, काय सांगायचं. सगळे भांडे मला धुवावे लागतात, सगळे कपडे मी. आणि तुम्ही या घरासाठी जे कष्ट करतात ना, माझ्या मुलांना नीट पाहत नाहीत. आता आजी आजोबा नातूला नीट पाहत नाही असं तर शक्य आहे का? तिला चांगले ते अभंग फार गोड आहेत आणि पाहत नाही. मला जे हाल होतात, घरामध्ये सगळं दुजाभाव चालतो. हिरा वेगळं म्हणतात, मला वेगळं म्हणतात, ती त्यांच्या जवळची, ही त्यांच्या जवळची, मुलांना काही चालत नाहीत. आणि रडून रडून ती असं सगळ्या नवऱ्याला सांगते. तेव्हा ते पश्चाताप होतो नवऱ्याला की माझ्या परस्पर घरात एवढं चालतं.
तुकोबाराचा शब्द वापरतो बरं का, आणि आपल्यातलेच तुकोबर आहेत, मग काही शब्दाचा राग बांधू नका. असं रडून सांगितल्यामुळं त्याच्या मनावर एवढा परिणाम होतो. त्या परिणामाचा विचार कसा असतो तो सांगितला त्यांनी. तुका म्हणे केला रांडेने गाढव, म्हणजे तो नव्हता अगोदर, आणि मनासरे धाव घेतली ते तुकोबारायचा शब्द. आणि मग तो तिची समजूत कशी काढतो, कामाचा अंकित कांतेचे प्रार्थित तो का तो दुसरी, तू काही चिंता करू नको. सकाळी उठून वेगळा निघेल वाहतो तुझी आन निश्चित, तुझी शपथ आहे. जे गाथा शब्दाचा अर्थ फार बोजड असतो असं म्हणत येऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो. सगळे व्यवहार सगळे सिद्धांत त्यात. सकाळी उठून वेगळा निघेल, रात्र होऊ दे फक्त. सकाळ झाल्याबरोबर मी भांडण करतो घरामध्ये आणि वेगळा संसार करतो. मग आता ती काही बोलत नाही, तुला विचारतो काय झालं तुला, हे वेगळं निघून काय फायदा, सोडत लागली तर तिकडेच आहे. नुसतं मोकळं घर घेऊन काय करणार आहे. मग ते अगदी समजून सांगतो, तुझे बांगड्या करील, मंगळसूत्र वेगळं करील, सगळं सगळं सगळ्या पद्धतीने सांगते. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सुखी होता आई बाबाच्या छायाचित्राखाली. शब्द ऐकले दुसऱ्या दिवसापासून सगळंच करावं लागतं जीवनामध्ये. विचारसरणी बदलली, विचारसरणी नाही असं नाही. मला शब्द नीट ऐका, दुःख हे जीवनामध्ये येतच. एकत्रितपणाचे फायदे आहेत. एकत्रितपणामध्ये आज इमानदारी राहिलेली नाही. जुन्या काळातला प्रसंग असायचा, सगळं घर जगायचं, आनंद सगळे घ्यायचे, आनंदासाठी सगळं जीवन. उत्सव असलं कुणी तर उत्सव होतो. मुंबईला श्रीमंताची माणसं मरतात महाराज, अँब्युलन्स बोलवावी लागते. खांदेकरीच नसतात कुणी, पण मिळणार कसं काय, सगळ्यांनाच खाल्लेलं असते. खांदेकरी येणार कुठून महाराज, कळवून सुद्धा देत नाही काय ते, एकदम समाज. खेडेगावामध्ये असं नाही महाराज, खेडेगावातलं प्रेम फार वेगळं आहे. मुलगा मुंबईला असला, म्हातारा जर गेला असला, येण्याची वाट नाही का, खूप यायला वेळ असला, गाव त्याचा मुलगा होता, आजनी बोलत त्याला. आणि सगळा व्यवहार तो न यायच्या अगोदर सगळं पूर्ण करतात, रागवत नाही. त्याला असं वाटत नाही की आपण नसल्यामुळे काही अडचण निर्माण झाली. प्रेम आहे खेडेगावातलं, विचार आहे. जरी त्रास होत असला भावकीचा तरी कुठेतरी माणसं एकत्रित. वेदामध्ये असं वाक्य महाराज, पुमान पुमांचा परिपात विश्वास. प्रत्येक माणसाला माणसाची गरज आहे. वेदाचं वाक्य, प्रत्येक माणसाला माणसाची गरज. तो त्यागी असेल, भोगी असेल, विचारवान असेल, पण सगळं जीवन माणसाचं माणसासाठीच आहे. एक शिव्या देत असेल म्हणून जीवनातला माणूस कमी नाही करताय. दोन माणसं दुसरे जोडावे लागतात. दोन माणसं जोडले, तीन माणसं, ही माणसं जीवनाच्या सुख दुःखाला कारणीभूत असतात. देत असतील धोका, होत असेल थोडासा त्रास, पदराला थोडासा खार लागत असेल, कमवलं कोणासाठी, कळते, कमवलं कोणासाठी. जे की कमवतो आपण ते खर्च करायचं नसेल तर काही जाताना वर नेता आला असतं तर बरं झालं असतं माझ्या मते. एवढा बंगला बांधला, जर एखाद्या वेळेस अशी जर काही भगवंतांनी सोय केली असती, जेवढं तुम्ही कमवलेलं आहे तेवढं घेऊन जायला परवानगी, तरी आपल्या मुलाला सुद्धा खाली काही ठेवलं नसतं. नेता येत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सगळं गबाळ घेऊन मग वर गेला असता, येतो बाबा एवढं सगळं कमवून आणलेलं आहे, वर जर काही पंचायत आले तर हे सगळं मी खालूनच घेऊन. होत नाही असं जीवनामध्ये. वाटण्यासाठी जीवन आहे. ग्रहण एका बाजूने केलं जातं आणि एका बाजूने असं वाटलं जातं. अन्नदान म्हणजे काही फार सामान्य बाब नाहीये मला. जशी जशी शहरी संस्कृती वाढत चाललेली आहे, सगळं दुःख असं वाढत चाललेलं आहे. तुमच्याकडे काही कसं आहे मला माहित नाही, पण पुण्याची तर मुंबईची वाईट परिस्थिती. खेडेगावातली माणसं जर पुण्याला आपल्या नातेवाईकांना भेटायला आले तर पुण्यातला स्वभावच वेगळा आहे. तुम्ही जसे भेटायला गेलात ना, ते तुमच्या देखत चहा पिणार,
आणि तुम्ही भेटायला आल्यानंतर म्हणा तुम्ही चहा पिऊन आलाच असाल, म्हणजे डबल चहा प्यायला काय मला सांगा तुम्ही संपत्तीचं काय करणार? जेवायच्या वेळेला गेला तर ते उलटे बोलतात. आपलं सगळ्यांचं जेवण झालंच असेल, मी जरा जेवण करतो. संपत्ती घरामध्ये जेवण अन्नदान तुकोबारांचे फार गोड शब्द आहेत. नका देऊ दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. अरे माणूस आपल्या घरामध्ये आलेला आहे, पाण्याला पैसा लागत नाही. आलेल्या माणसाला पाणी देणं आपलं कर्तव्य आहे. आणि आलेल्या माणसाला जर पाणी मिळालं तर आत्मा शांत. ती शांती नंतर मग कशा करता आला ते विचार. शहरात नाही असं, जेवणही नाही पाणी नाही. त्यांना खेडेगावातले सज्जन माणसं नाही लागत, त्यांच्यासारखेच हरामखोर असले तर काम चालतं. आपली खेडेगावातली मंडळी गुजरी असते, जरा लाजळू असते, भूक लागलेली असली तरी. आणि त्याच्यात सगळ्यात वाईट खोड अजून तुम्हाला कल्पना नाही त्या संस्कृतीची. पत्नी नवऱ्याला विचारते संध्याकाळी किती पोळ्या करू, किती खाणार. आता भुकेला काही अंदाज आहे का? मग तो सांगतो 1.5 खाईल. बघा आता विचार करून सांग. म्हणजे आवाज जावा हा प्रकार राहिलाच नाही. ते एवढी चांगली संस्कृती झाली तिकडे शहरातली. काही एकमेकाला आदर, प्रेम हे आदरातून प्रगट होतं. आदर म्हणजे सन्मान नाहीये. माझा शब्द नाही काय करा. तुम्ही तुमच्या मुलाची जर आवजावं बोलाल तर तो आदर आहे, प्रेम आहे. आरतुरा बोलणं म्हणजे काही अंगाला छिद्र पडत नाही. तर तुम्ही कोण आहात याचं प्रतीक त्या भाषेतून कळतं. ज्ञानोबराय तुकोबरांची भाषा अशी गोड आहेत महाराज. प्रभाळ सज्ज तुम्ही संत ती बोलताना असं गोड वाटतं. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार. बोलणं शब्द फार मोठं भांडवलच महाराज. चांगलं बोलतं तरी आलं पाहिजे ना हो, वाणी तर बोलली पाहिजे ना. म्हणून खेडेगावच्या बाबतीमध्ये वेगळं. हलकट माणसाच्या घरामध्ये जर हलकट पाहुणा झाला ना, बरोबर टाळे बंद व्यवहार होतो. हा चहा त्याच्या टायमाला गेला पुण्यामध्ये एखाद्या चांगल्या घराण्यामध्ये, ते विचारतात चहा पिऊन आलाच असाल? नाही, चहा पिऊन यायचा काही प्रश्नच नाही, कारण की प्रवासातून आलोय. पोहे होईपर्यंत चहा घ्यायला हरकत नाही. आता ती पण पार्टी समोरची बरोबर नसते, तर चहा द्यायची इच्छाने हा पुरब होतो. पोहे होईपर्यंत चहावर चालेल. तो पुरा विचारतो महाराज पोहे, मग आता जेवणाला वेळच असेल ना, जेवणाला वेळच असेल. आता त्याच्या डोक्यामध्ये पुरा म्हणजे हा जेवायला थांबतोय म्हणल्यानंतर मुक्कामाचा सुद्धा अवघडच प्रश्न आहे. आता मग तो विचारतो कसं काय नाही, उद्याचं रिझर्वेशन आहे त्यामुळे उपाशीपोटी काही झोप येणार नाही, त्यामुळे संध्याकाळचा सकाळचा आपल्याकडेच महाप्रसाद आहे. श्रीमंती काही कामाची नाही. जर तुम्हाला औदार्य अंतःकरणाने देता येत नसेल, उदार अंतःकरणाने देता येत नाही, काय फायदा मला सांगा. किती आज 400 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबाराला, ज्ञानोबरांच्या समाजाला 700 वर्षाहून पुढे झालेला आहे. किती अन्नदान होतं महाराज त्यांच्या नावाने, कधी कल्पना केली तुम्ही? ज्यांना अन्न मिळालं नाही त्यांच्या नावाने अन्नदान होतं. तुकोबारांची 2 लाख लोक जेवतात, कोणी कोणाकडून पैसा घेत नाही. ज्ञानोबरांच्या पुण्यतेला 4-4.5 लाख लोक आळंद्यामध्ये येतात, पंक्तीत चालू असतात. 700 वर्षानंतर त्यांच्या नावाने अन्नदान. आपलं वर्ष 7 होतं का नाही शंका आहे. एक पंगत नक्कीच आहे, टेन्शन घेऊ नका. दहाव्याला निश्चित अन्नदान होणार. दारुड्या असेल ना तर कसाही असेल, 10वा केल्याशिवाय सुटका नाही. काय जीवन काय जगलाच काय तुम्ही. माणसं कमवता नाही आली जीवनामध्ये, प्रेम कमवता नाही आलं,
देव कमवला नाही, संतांचा आशीर्वाद कमवला नाही, कमवलं काय जीवनामध्ये? दारू पिल्यात, अखाद्य खाल्लं तुम्ही, काय केलं काय जीवनामध्ये? कशा करता जन्म आलं? ते मृत्यू लोके भूयभार होता मनुष्य रूपेण मृगास्वरंती. मृत्यू लोकांवर भार, फार शब्द गोड आहे बरं का. काही कमवलेलं नाही, कोणावर उपकार केलेले नाही, कोणाशी नीट बोललेला नाही. जगद्गुरु तुकोबांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे महाराज, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा भुसभुसी धुळी द्यायचा. जुन्या काळातला प्रसंग आहे ना. तरुण पोरं बघा तुम्ही, चालताना असे ते कपडे, तसे स्टाईल चालण्याची, सदा मुसमुसी, याला धक्का मारेल त्याला धक्का मारेल, याच्याकडे डोळे वटारून पाहिजे, आटोनी वेटोनी बांधला मुंडा असा. जुन्या काळातली स्टाईल फेटा बांधतात आणि ती मुंडासा वगैरे एवढं टोप वगैरे काढतात, पाठीमागं चोगा सोडतात. आटोनी वेटोनी बांधला मुंडासा. ज्ञानोबामध्ये इतका उद्धट असतो ना, त्याला माणूसच म्हणू नये. फिरत असे म्हैसा जरामध्ये. जगद्गुरु तुकोबांचे शब्द, म्हैसा म्हणजे रेडा. म्हणजे मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो, मानव म्हणून आपण जन्माला आलो. आपली एवढी वाईट परिस्थिती की आपल्याला लोकांनी मनुष्य म्हणून स्वीकारू नये. दोन शब्द कुणी आपल्याला बोलण्याची इच्छा करू नये. काय कुठला जन्म आहे आपला? प्रत्येक कृतीमध्ये आपलं कपट आहे, प्रत्येक शब्दामध्ये आपल्या वागण्यामध्ये वाकडेपणा आहे, प्रत्येक चालीमध्ये आपला सरळपणा विसावलेला आहे. काय गरज काय आपल्याला एवढं करण्याची? किती दिवस जगायचं आहे आपल्याला? कशा करता जगायचं? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, हा पहिला विचार करणं गरजेचं आहे सर्वप्रथम. नाही साधूने आपल्याला आशीर्वाद दिला, देवाची प्राप्ती नाही, नातेवाईक आपल्याला चांगले म्हणत नाही, भावकी चांगलं म्हणत नाहीत, मित्रमंडळी आपल्याला चांगलं म्हणत नाहीत, तरीही आपण ढगराप्रमाणे जगतो. ज्ञानोबांनी फार सुंदर विश्लेषण दिले. अगा माझे भक्ती विन जळो ते जे आले, पण पृथ्वीवरी पाषाण नसती काय? जगणं कमीच काय या पृथ्वीवर, जिथे काहीच मिळालं नाही मानवी जन्मातलं, आणि जगणं चालू आहे, शोषण चालू आहे, घेणं चालू आहे. कधीतरी आपला हात उदार ठेवा. जितक्या उदार अंतकरणाने सृष्टीने तुम्हाला दिलेला आहे, त्याचा काही भाग का होईना तो दिला गेला पाहिजे. त्याचा मूळ मुद्दा फार सुंदर आणि विस्तारपूर्वक आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, दोन टप्पे मानवी जीवनातले असतात. 50 वर्षापर्यंत एक टप्पा असतो आणि 50 वर्षानंतर दुसरा टप्पा असतो. पहिला टप्पा आहे 50 वर्षापर्यंत कोणत्याही माणसाचं सुखी असतं. जन्माला आल्यानंतर पिढे वाटतात. मुलगा जन्माला आला, 25 वर्षापर्यंत त्याला जगत कळत नाही. शिक्षणाची सोय, नोकरीची सोय, सगळं टेन्शन बापाने घेतलेलं असतं. त्याचं शिक्षण झालं पाहिजे, अमकं झालं पाहिजे, सगळं झालं पाहिजे. त्याला काय कळणार जग म्हणजे काय? हे ऋषी मुनीचे गणित आहेत ना, का अगदी बारीक कानाने आहे का, लक्ष देऊन आहे का? ऋषी मुनीचे गणित आहे. 25व्या वर्षी त्याचं लग्न होतं. 25व्या वर्षी लग्न होतं. लग्न झाल्यानंतर हळूहळू संसार बापाचा तो ताब्यात घेतो. लग्नापर्यंत नाही, पण लग्नानंतर हळूहळू संसार ताब्यात जायला सुरुवात होते. आणि 30 वर्षापर्यंत 32 वर्षापर्यंत 2-3 मुलं होतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट त्या मुलाची भाग्याची असे की ते 3-4 मुलं जे होतात त्यांना सांभाळण्याकरता आजी आजोबा असतात. पैसे द्यायची गरज नाही, घरात व्यवस्थित सोय. आणि माझा नातू आहे म्हणून मुलांचं केलं आणि सगळं 32 घरी तर फार वेगळे बरं का, म्हणून सांभाळायला सुरुवात करतात. ऋषी मुनी किती बुद्धिमान, संत किती बुद्धिमान आहे ते सांगतो तुम्हाला. हा गृहस्थ आश्रम प्रारंभ होतो. आता मला सांगा, 30 वर्षापर्यंत जर तुम्हाला मुलगा झाला तर त्याचं लग्न करायला जर आपण 24-25 वर्ष धरले तर तुमचं वय त्यावेळेस 55 वर्षाचं होतं. 30व्या वर्षी जर मुलगा झाला तर 54-55च्या दरम्यान लग्न होतं. शास्त्रकार सांगतात
50 नंतर वानप्रस्थ आश्रम स्वीकारा. 55व्या वर्षी त्याचं लग्न होतं, म्हणजे जो आहे त्याचं लग्न होतं. आता थोडी कल्पना करा, 55व्या वर्षी लग्न झालं मुलाचं, तर तो त्याच्या बापाचा पुन्हा संसार ताब्यात घ्यायला सुरुवात करतो. आणि तो जेव्हा लग्न करून त्याला मुलं बाळ होतात, त्यावेळेस त्या नातवाचं लग्न होईपर्यंत 75चं वय तुमचं होतं, त्या मुलाचं, जन्माला आलेल्या मुलाचं. आता थोडी कल्पना करा, त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या बापाचा संसार तो ताब्यात घेतो. त्याच्या बापाचा हा नातू म्हणजे पंतू त्याच्या बापाचा संसार ताब्यात घेतो. तुमचं काय काम आहे त्या संसारामध्ये? तुमचं काही राहिलेलंच नाही नैसर्गिक दृष्ट्या. हा भ्रम आहे तुम्हाला की माझा नातू आहे आणि माझा पंतू आहे. तो त्याच्या बापाकडून संसार काढून घेतो. तुम्ही तर फार लांबचे, त्याच्या बापाचं तर काही कामच नाही. याला म्हणतात संन्यास असतात. 75 नंतर कधीही मानवी जीवनामध्ये 75 नंतर शक्यतो घरात राहू नये. काय हाल होतील ते होतील, पण उत्तरायणकडे जायची प्रथा आहे. आपण गरीब आहोत, मध्यमवर्गीय आहोत, थोडाफार इतरांकडे जास्त पैसा असेल, पण भारताचे सम्राट राहिलेले पांडव यांना देखील मरण न येता संन्यास व्रत धारण करून स्वर्गारोहण करावं लागलं. स्वर्गारोहण म्हणजे काय? उत्तरेकडे जातात. उत्तरेकडे कशा करतात? बर्फ असतो, खायला काही मिळत नाही. स्वर्गारोहण म्हणजे काही असं आकाशात काही शिड्या लावलेलं असतं वर जायला. गोड शब्द येतो. कैलासवासी म्हणजे सगळं बर्फाळ प्रदेश आहे तिकडे, कैलास डोंगराकडे. गेलेलं कळत नाही, आलेलं कळत नाही, हाल झालेले कळत नाही. इथे राहून काय करायचं? लोक लवकर जर गेला नाही ना, गाव चर्चा करतो. गेला नाही अजून नाही, शिंद्यापर्यंत शक्यता आहे जायची. शिंदा काही करू देत नसतात. म्हणजे चर्चा कशी करतात? इतकं फालतू जीवन आपलं असलं पाहिजे, इतकं वेटिंग मध्ये ठेवायचं. ज्ञानोबाईने ज्ञानेश्वरीमध्ये इतकं गोड लिहिलेलं, तुम्हाला काय सांगायचं. सगळं कसं या 16व्या वर्षाचं वय ज्ञानोबाईंनी कसं लिहिले काही लक्षात येत नाही. नव्हती होती इतरी निधनी माझ्या. शब्दाचे प्रयोग पहा कसे. नव्हती होती इतरी निधनी माझ्या. मी मरावं म्हणून नवस करावा लागतो. लोक नवस करतात. हे घरातली परिस्थिती आणि शेजारचा त्याचा काही संबंधच नाही. शेजारच्या लोकांचे शब्द ज्ञानोबाला लिहितो बरं का, म्हणे शिलगील हा म्हातारा बहुताट अजून बऱ्याच दिवस कसे देणार आहे, लवकर जाणारे गिराईक नाही. शेजारचे लोक म्हणतात मरत नाही, लवकर जीव जात नाही. किती काय शरीर किती अपमानित करतो वृद्धावस्थेमध्ये, किती अपमान. आज हे शब्द बोलला तुम्हाला सहन होत नाही. आपलं रक्त म्हातारपणामध्ये आपल्याला बोलतं. काय करू शकतात? कसला मान आणि कसला अपमान, कसलं जीवन. निसर्गानं तारुण्य दिलेलं आहे. ही तुमची श्रीमंती आहे. ही 4 दिवसाची चांदणी दिवाळी. एकदा का उतार वय प्रारंभ झालं, ज्ञानोबाईने 13व्या अध्यायामध्ये इतकं सुंदर वय वृद्धावस्थेचं लक्षण दिलेले. निदेवाचा व्यवसाय कैसे हाकती हाकत आहे. हात डोळ्याचं वर्णन करतात ज्ञानोबाई. तरुणपणामध्ये डोळ्यांचं वर्णन केलेलं आहे. किती सुंदर डोळे आहेत, किती सुंदर डोळे आहेत. ज्ञानोबाई तुमच्यापेक्षा सुंदर पद्धतीने बोलतात. तत्मदळेची साळे भांडताची हे डोळे. कमळ असतं ना, कमळाप्रमाणे डोळे. माशाप्रमाणे डोळा असतात की त्याला मीनाक्षी म्हणतात. कमळाप्रमाणे असल्या की कमळासारखे. पद्मदळेची साळे भांडताची हे डोळे ज्ञानोबाई म्हणतात. पण तेच डोळे माणूस एकदा पिकला, म्हातारा झाला ना, ते पिकली पडवळे यायचे होते. मुंबईची लोक खंडाळ्याला येतात पावसाळ्याच्या काळामध्ये.
डोंगरावरून असे धारा जातात, प्रवाह पाहायला येतात, केवळ येतात. ज्ञानोबा म्हणतात खेडेगावातली माणसं आहेत, त्यांना एवढं लांब द्यायची गरज नाही. घरात म्हातारा असेल ना ती विकून आपोआपच लाभ जातात. ज्ञानोबाची शब्द काय ज्ञानोबांचे एक एक वर्णन असेल महाराज, एक एक शब्द. इथून पाणी गळेल, इथून पाणी गळेल, नाकात दाटलेला शेंबूड असतो आणि त्याचं जे शरीर असतं ना असं माकडाप्रमाणे झालेलं असते. दोन गुडघे असे पुढे येतात आणि त्याच्यावर ते वरविरुद्ध माणसाचं डोकं येतं. तुम्ही थोडासा अभ्यास करून पहा. पिंड गरुआ ज्ञानोबांनी शब्द वापरलेला ते आजची पद्धत नाही. आज विचार करायची नाही. तर ह्या काय विचार केला जातो? ते भीती दाखवली जाते का? ते भीती कोणा दाखवत नाही. ज्ञानोबा म्हणतात जो साधक असतो, विचार करणारा असतो ना, तो साधक असा विचार करतो तरुणपणामध्ये. शब्द लक्षात आला काय म्हणून? तरुणपणामध्ये साधक असा विचार करतो, आजचं शरीर ठीक आहे पण उद्या असं होऊ शकतं, उद्या ह्या पद्धतीने येऊ शकतं. आणि उद्या जर असं व्हायला लागलं, केवळ शरीर फसेल असं नाही, मन सुद्धा म्हातारपणामध्ये वेड होतं. ऐशी दशा येईल पुढे तेव्हा मन होईल वेडे, चिंतोने ठेवी चोखडे आत्मज्ञान. वयोवृद्धावस्थेमध्ये बँक बॅलन्स जसं ठेवलं जातं ना, तसं विचारासाठी, बुद्धीसाठी, मनासाठी तत्वज्ञान कमवून ठेवावं लागतं, ऐकून ठेवावं लागतं. पुन्हा म्हातारपणामध्ये भागवत रामायण वगैरे ऐकायची गरज नाही. सगळं बसल्या बसल्या आठवतं, सगळं डोक्यामध्ये चालू असतं. जर तरुणपणात ऐकलं असेल तर साधू संतांच्या कथा, शूरांच्या कथा, जीवनातलं सार जर ऐकलं असेल तर तुम्ही म्हातारपणामध्ये स्थिर बसून ऐकू शकता, तुम्हाला समाधी लागू शकते. परंतु जर हा विचार केला नाही मरणाचा तर जमणार नाही. म्हणून बुद्धी ही विचार प्रधान आहे, वैचारिक दृष्ट्या सशक्त आहे. पण ते विचार आपल्याला साधू संतांच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. जो विचार मी आपल्याला आता सांगितलं ना, हा साधकाचा विचार आहे. शरीर म्हातारं न होता तारुण्याची भरा माझी देश. भर तारुण्यामध्ये इतरांचं म्हातारपण पाहून त्याला ते दिसायला लागतं. उद्या आपलं शरीर अशा पद्धतीने होईल की अगोदर सांगितलेलं बरं. मुकत्वादी वाचाव आहे सुभाषी ज्ञानोबा सांगतात. म्हातारपणामध्ये बोलता येणार नाही. बोलायला गेलं ना असं जळण येते. ज्ञानोबांचा शब्द फार गोड आहे. बेडकी येतात, उभं येते, व्यवस्थित बोलू शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात त्यावेळी बोलूच नका. मुकत्व आधी वाचाव आहे सुभाषी. नंतर बंद होणार आहे ना, अगोदरच बोलणं करून घ्या. पुन्हा बोलायची जीवनामध्ये गरज राहणार नाही. पुन्हा मौन. काही ज्ञानोबांचे ते शब्द आहेत. मन आहे, शरीर आहे, चित्त आहे, हे बरोबर. आणि ही खरी संपत्ती आहे. बंगला, गाडी, पैसा हे भौतिक शरीरासाठी आहे, पण आजच्या मनासाठी आणि बुद्धीसाठी काहीही याचा उपयोग नाही. म्हणून दोन जीवन आहे. एक भौतिक जीवन आहे जे आपण आज जगत आहोत, भाकरी आहेत, औषध आहे, जीवन आहे, आज आहे शरीरासाठी आहे. आणि आजच्यात मनच शांत नाही, काय करणार तुम्ही? बुद्धी विचारच करत नाही. 3-4 दिवसापूर्वी एका परिवारामध्ये भांडण झालं आणि त्या दोघांना आई वडिलांचं टेन्शन आलं. काय चमत्कार आहे. आणि भगवानगडावर भेटायला आले दोघं तंद्रीमध्ये. महाराज काही विचारत होतं मध्ये, महाराज बोलायचं होतं. म्हटलं बोला. तशी बोलता बोलता डोळे लागायचे. मी म्हटलं काही खाऊन आलेलं काय वगैरे काय डोळे डिप्रेशन आहेत म्हणजे गोळ्या काढून. म्हणजे कोणाचं डिप्रेशन आहे म्हणजे आई वडिलांचं. म्हणजे ज्यांनी जन्म दिला त्यांनीच डिप्रेशन दिलं काय तुम्हाला? हे नाही म्हणे. पण ते मला आता विचार करू नका, सगळं उतरल्यानंतर या. आता काही लक्षात राहण्यासारखं नाही. काय प्रकार काय जीवनामध्ये, कशा पद्धतीने आपण जीवन जगतो, काय आपल्या जीवन जगण्याची स्थिती. म्हणून विचार जीवनामध्ये महत्वाचे. त्यातला हा विचार तरुणपणाचा. आणि जो आध्यात्मिक विचार आहे, जिथून परमार्थ प्रारंभ होतो, जीवन प्रारंभ होतो, याचा विचार आपण उद्या
2:30 वाजता करू, 5 वाजलेले आहेत. आपल्याला वेळ कळत नाही तरी पण गेल्याशिवाय राहत नाही. बरं, आपल्याला असं वाटतं पण हळूहळू वेळ होते. जगद्गुरु तुकोबांनी विचाराबद्दलचे विचार अभिव्यक्त केलेले आहेत. त्याचा विचार उद्या 2:30 वाजता आपण करू या. आणि जरी नवीन वाटत असलं तरी श्रोते फार चांगले आहेत. तुमची जेवढी स्तुती करावी तेवढं चांगलं आहे. कारण की एकदम शांतपणाने ऐकतात. जरी आली झोप तरी शांतच आहे. दुपारची वेळ अशी मनाला ताजं ठेवायला थोडस वेगळं वातावरण लागतं. परंतु तुम्ही फार चांगल्या रीतीने ऐकताय. पहिलंच वर्ष आहे चोपड्याचं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण दिलेला हा शांत रीतीने प्रतिसाद हे चिंतन आहे. तुमच्यामुळं मी चिंतन करतो, मी चिंतन केलेलं तुम्ही खाता. इथे काही गुरु शिष्य भाव किंवा कोणाची मागणी, कोणाचं काय असं काही नाही. तिथे आपले संत जन्माला आलेले आहेत. त्यांचे विचार व्यवस्थितपणे आपल्याला ऐकायला मिळावेत. कुणीही त्रास न देता तुम्हाला हे चांगलं भोजन, ज्ञानाचं भोजन आपल्याला या वैद्यकीय अधिकारी मंडळीने केलेलं आहे. आणि आपल्याला फक्त ऐकायचं आहे जीवनामध्ये आणि आपण तेही व्यवस्थित रीतीने ऐकत आहात. थोडा वेगळा विषय आहे. पहिल्यांदा तुम्ही ऐकत असल्यामुळे थोडं जड जाण्याची शक्यता आहे. पण कधी कधी जड खाल्ल्यानेच आपलं वजन बसू शकतं, वाढवू शकतं. ते फार महत्वाचं आहे. किती दिवस आपण हलकं ऐकणार आहे, हलकं राहणार आहे. तो हे जीवनाला कामाला येणारे सिद्धांत साधू संतांचे आपण ऐकावेत आणि तृप्त व्हावेत. उद्या 2:30 वाजता पुन्हा आपण घ्या आणि वेगळ्या विषयाची मांडणी जगद्गुरु तुकोबांची आपल्या पुढे होईल. कुंडली गौरवे हरी विठ्ठल.